महाराष्ट्राच्या पाठोपाठ बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकांनी या देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे संकेत दिलेले आहेत. निवडणूक आयोग हा निपक्षपातीपणे राहिलेला नाही याची उघडपणे स्पष्ट कबुली आता सगळ्यांनाच मिळालेली आहे. कारण लाडक्या बहिणी योजनेचा प्रोग्राम हा जो त्यांनी दिलेला आहे, केवळ लाडक्या बहीण योजनेवर ही निवडणूक त्यांनी बिहारची जिंकलेली नाही. लाडकी बहीण एक बहाणा आहे आणि निवडणुकीची दिशा वेगळी आहे. कारण लाडक्या बहिणीच्या योजनेखाली जर मतदान लोकांनी केलं असतं तर 40 तरी बिहारमध्ये विरोधी पक्षाचे आमदार कसे निवडून आले. कारण त्याही मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणी होत्याच ना. आणि अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण हा एक बहाणा आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. ही लोकशाही आता सुप्रीम कोर्ट सुद्धा वाचवेल यावर लोकांचा भरोसा राहिलेला नाही. त्यामुळं या लोकशाही वाचवण्यासाठी जनतेनं नेपाळ टाईप भूमिकेची आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल असं मला वाटतं. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की निवडणुका इथून पुढच्या काळात निपक्षपातीपणे होणार नाहीत. महाराष्ट्रातील निवडणुकासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणाला पराभूत करायचं आणि कोणाला विजयी करायचं हे अगोदर मताच्या EVMच्या पिटीत ठरवलेली गोष्ट आहे. सॉफ्टवेअरला फीड केलेला कार्यक्रम आहे. कारण त्यामुळंच निवडणूक आयोग हा EVMची अंतर्बाह्य खोलणी करायला खोलून बघायला विरोधी पक्षाच्या इंजिनियरला तो मशीन दाखवायला तयार नाही. याचा अर्थ सरळ आहे की इथून पुढच्या काळात निवडणूक आयोग निपक्षपातीपणे निवडणुका घेऊ शकणार नाही. एवढंच सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय निवडणूक आयोग.